असे हल्ले यानंतर होऊ नयेत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, रामेश्वर ढाकणे यांची मागणी. असे हल्ले यानंतर होऊ नयेत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी मागणी बारामती झोन इंटक संघटनेचे सहसचिव रामेश्वर ढाकणे यांनी केली. वीज बिल जास्त येते, मीटर रीडिंग तपासावे अशी सातत्याने मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोरगाव जिल्हा पुणे येथील अभिजित पोते या ग्राहकाने महावितरणच्या तंत्रज्ञ महिला कर्मचारी रिंकू राम थिटे बनसोडे यांच्यावर कोयत्याने वार केले होते. माझ्या घरचे रीडिंग घेऊन हे बिल जास्त काय येते हे पहा असे तो सातत्याने सांगत होता. मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे चिडून जाऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारताना रिंकू थिटे बनसोडे ही तांत्रिक कर्मचारी महिला त्यांच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर कोयत्याने वार केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी झालेल्या रिंकू थिटे बनसोडे या महिला कर्मचाऱ्याला तातडीने उपचारासाठी पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत सिटी इंडिया न्यूजशी बोलताना बारामती झोन इंटक संघटनेचे सहसचिव श्री रामेश्वर ढाकणे म्हणाले, घडलेली घटना दुर्दैवी असून प्राणघातक हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहे. असे हल्ले यानंतर होऊ नयेत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी हीच विनंती प्रशासनाला राहील. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे, पुणे. काल जी मोरगाव येथे दुर्दैवी घटना घडली, आमच्या भगिनी रिंकूताई बनसोडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, त्या हल्ल्याचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रात आमच्या भगिनीवर महावितरणच्या कार्यालयात जो हल्ला झाला तो प्रकार अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. एका महिलेवर हल्ला करणं हेही तितकंच निंदनीय आहे. म्हणून आमच्या इंटक संघटनेच्या वतीनं आमचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री अवचट काका, तसेच महासचिव विलासरावजी चौधर, आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशरावजी देवकर आणि आमच्या केडगाव विभागाचे अध्यक्ष आदरणीय श्री नरोटे दादा यांच्या वतीनं व आमच्या केडगाव विभागाचे कुटुंब प्रमुख माननीय कार्यकारी अभियंता माननीय श्री दरवडे साहेब व पूर्ण आमच्या केडगाव परिवाराच्या वतीनं आम्ही रिंकूताईस भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि असे हल्ले यानंतर परत होऊ नयेत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी हीच प्रशासनाला विनंती राहील. अतिशय निंदनीय प्रकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.